नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत पुण्यापासून 44 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहरी बुद्रुक या गावातील अमृतेश्वर मंदिराला. पुण्याहून साताराकडे आपण जायला लागतो तेव्हा आपल्याला नसरापूर फाटा लागतो. त्या फाट्यावरून आत गेल्यावर बनेश्वरच्या पुढे डाव्या बाजूला मोहरीकडे जाण्याचा फाटा लागतो. जर गुगल मॅपवर अमृतेश्वर मंदिर मोहरी बुद्रुक असं टाकलं तर तुम्हाला लगेचच ते लोकेशन दाखवेल. दोन्ही बाजूनी मस्त हिरवीगार शेती होती आणि वाटेत ठिकठिकाणी शेणाच्या गोवऱ्या रचून ठेवल्या होत्या. मोकळी शुद्ध हवा आणि गावाकडचं वातावरण याच्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. रस्त्याच्या कडेला भरपूर ठिकाणी पांगारा मस्त फुलला होता आणि त्याची ती मस्त लाल चुटूक फुलं खूप सुंदर दिसत होती. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही अमृतेश्वर मंदिरापाशी येऊन पोचलो. ही आहे मोहरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हे आहे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हेमाडपंथी अमृतेश्वर मंदिर. मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदी आहे आणि सुमारे 1 एकरपेक्षा जास्त परिसर आहे. आतमध्ये अनेक मोठे वृक्ष असल्या कारणाने त्या वृक्षांची सावली इथे छान मिळते. या मंदिरावर शक्तीचे प्रतीक असलेले गंडभेरूड, वाघ, हत्ती, गाय, बैल, कमळ अशी चित्रे कोरलेली आहेत. आतमध्ये मध्यभागी आभूषणे घातलेला विशाल नंदी आहे. मंदिराचा सभामंडप खूप मोठा आहे. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे आधुनिकीकरण व रंगकाम केल्यामुळे मन थोडेसे निराश होते. यामुळे मंदिराचे प्राचीनत्व हरवल्यासारखे वाटते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही मंदिराला भेट दिल्यामुळे मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली होती. मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजूच्या कोनाड्यात गणपतीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला नंतरच्या काळात मंदिर परिसरात सापडलेल्या 2 सुबक मूर्ती आहेत. हे आहे प्राचीन शिवलिंग. पाठीमागील कोनाड्यामध्ये देवतेची मूर्ती दिसते आपल्याला. पूर्वाभिमुख असलेल्या अमृतेश्वराच्या या पिंडीखालून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असतो आणि ते पाणी मंदिराच्या जवळच उत्तरेस असलेल्या कुंडामध्ये जाते. अमृतेश्वराची खूप सुंदर अशी पूजा बांधलेली होती. मन अगदी प्रसन्न झाले. बाहेर प्रचंड ऊन होते तरीसुद्धा मंदिराच्या आतमध्ये इतके थंड वाटत होते कारण मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. तर असे हे हेमाडपंथी बांधकाम शैलीतील मोहरी बुद्रुक गावातील अमृतेश्वर मंदिर नक्कीच बघण्यासारखे आहे. मनोभावे दर्शन घेऊन आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. जाताना वाटेत बरीचशी रसवंतीगृह होती. आम्ही तिथे थांबून मस्त आलं आणि लिंबू घातलेला थंडगार उसाचा रस पिऊन तृप्त मनाने पुण्याच्या दिशेने निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.